रामकृष्ण हरी विठ्ठल केशव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर, मुलीचे किंवा मुलाचे लग्न जुळण्यासाठी काय उपाय करावेत की जेणेकरून मुलाचे मुलीचे लग्न जमेल? अनेक जणांचे हे प्रश्न आहेत, व्हॉट्सअपला अनेक जणांचे मेसेज आहेत, सगळे उपाय करून थकलो सर। तुम्हाला काय वाटतं की तुमच्या अनुभवातून किंवा असे व्यक्ती तुमच्या हातून बऱ्याच गेलेले असणार आहे, तर मी हे सांगून जातो अगोदर, मी काही कुठला शास्त्री नाही, पंडित नाही, साधा बोळा तुमच्यासारखा दत्तगुरूंची पांडुरंगाची सेवा करणारा एक साधा बोळा वारकरी प्राध्यापक माणूस आहे। ना घेणं ना देणं, परंतु जगाचं ऋण काहीतरी आपणावरती आहे, ज्या जगात आपण वावरतो। म्हणून हे चॅनल वेगवेगळे सुरू केले की जेणेकरून लोकांना त्यावरून अनुभवाचे बोल माझे शेअर करता येतील। तर उपाय मी पुढे सांगण्यापूर्वी मागे एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, माझ्या मते बैसर संगीत आयुर्वेदिक उपाय याच्यावरती असेल। लग्न न जुळण्याची कारणं काय आहेत? स्थळं अनेक येतात पण तरीही लग्न जुळत नाहीत, ह्याची कारणं काय आहेत हे सांगितलं असेल। कुठल्या तरी एका चॅनलवरती माहिती ही कुठे ना कुठे सांगितलेली असती, त्याच्याशिवाय पुढचा व्हिडिओ मी तयार करत नाही। आता तुम्ही व्हिडिओ न पाहता कमेंट्स करता, हा तुमचा दोष आहे, आलं का लक्षात? मी सर्व काही माहिती दिलेली असते, परंतु तुम्ही त्या चॅनलवरती पाहत नाही, तुम्ही तेवढाच व्हिडिओ पाहता आणि कमेंट्स करून जाऊ दे, आपल्याला काय करायचंय आणि आपल्याला काय करायचंय असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुमच्या मुलाचं मुलीचं तर त्याला काय देणं घेणं आहे? जेव्हा तुम्ही इतरांमध्ये जर देव पाण्याची वृत्ती ठेवत नाही, मी सांगतोय समोर धोका आहे, देव सांगतोय समोर धोका आहे, तरी सुद्धा हे काय खरं असतं का असं म्हणून तुम्ही पुढे जाता। मी अनेक वेळेला सांगत असतो, पुढे धोक्याचे वळण आहे, वाहने सावकाश हाका, उजवीकडे वळा, असा बोर्ड लावून वळणावरती घाटामध्ये सुरुवातीला बोर्ड लावून जाणारा जातो, तो तिथे असतो का? नाही। एखाद्याला वाटलं काय ह्या बोर्डवरची सूचना ऐकायची, मी फास्ट मारणार आणि नाही उजवीकडे वळणार, सरळ जाणार, जा दरीत जाशील। बोर्ड लावणाराचं काय गेलं का? मी जरा स्पष्ट बोलत असतो आणि रागाने वगैरे नाही, हे माझा आवाजच असा आहे, समोरच्याला वाटतं की मी रागाने बोलतो, परंतु ही सत्य परिस्थिती ती सांगतोय। तर मूळ विषयाकडे आपण लग्न होण्यासाठी जुळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, तर पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तिन्ही शक्ती जिथं एकत्रित येतात, त्या तिन्ही शक्ती दत्तगुरूंच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम, या तिन्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश एक जन्म देणारा आहे, लक्षात ठेवा। ब्रह्मा जन्म देणारे, पालन पोषण करणारे मध्ये विष्णू आहेत, आपल्या जीवनाचा पूर्णपणे जोडीदार भगवान विष्णू आहेत, आणि लय तत्व आहेत, लक्षात ठेवा। उत्पत्ती, स्थिती आणि लय, लय करणारे भगवान शंकर महेश। रूपांतरणाचे हे दोन अवस्था आहेत, ब्रह्म अवस्था म्हणजे जन्म होणे, ट्रान्सफर होणे, आणि महेश अवस्था, आपण महेश माझा हेश झाला म्हणजे मृत्यू झाला असा अर्थ त्याचा होतो। आणि मधी या दोहोच्या मध्ये जे पालन पोषण करणारे आहेत विष्णू भगवान, ह्या तिन्ही शक्ती जिथे एकवटलेले आहेत, दत्तगुरु त्यांना म्हटलं जातं। आता या दत्तगुरूंना लक्षात ठेवा, ज्यांचं लग्न जमत नाही अशा व्यक्तीनं त्यांच्या आई वडिलांच्या बरोबर, आई असेल बरोबर किंवा वडील असतील,
दोघांनी दत्ताच्या मंदिरामध्ये जाऊन त्या दत्त मंदिरामध्ये दत्त मूर्ती आवश्यक आहे, लक्षात ठेवा. त्या मूर्ती समोर नतमस्तक व्हायचं आहे. फक्त कोणतीही इच्छा तुम्ही तिथं व्यक्त करायची नाही. माझं लग्न जुळू दे, अमकं होऊ दे, तमकं होऊ दे. ते भगवंताला वाटतं की हा गरजेपुरता माझ्याकडे आलेला आहे. नतमस्तक व्हायचं. किती गुरुवार? फक्त 5 गुरुवार. तिथे 5 गुरुवार जाऊन आला, कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरू करू शकता. त्याला मुहूर्त पाहायची आवश्यकता नाही. एव्हरी मोमेंट इन अवर लाईफ ही अतिशय उत्कृष्ट असते. ते आपण समजतो, हे नको आहे, ते नको आहे. फक्त दर्शन घ्यायला सायंकाळी नाही जायचं, तर सकाळी सकाळी स्नान झाल्या झाल्या दत्तगुरूंना जाऊन नतमस्तक व्हायचं. पूजा जशा पद्धतीनं मनोभावे पूजा त्यांची करून नारळ फोडायचा नाही, फक्त पेढ्याचा प्रसाद त्यांच्या समोर ठेवायचा आणि नारळ 5व्या गुरुवारी फोडायचा. हे 5 गुरुवार यायच्या आतमध्ये आलं का लक्षात तुमच्या? काही काहींचे एकाच गुरुवारी जाऊन आला तर दुसऱ्या गुरुवारी लग्न जमलेलं असतं म्हणून सांगायला जातात तिथे, आणि तिथूनच पुढे सोडून देतात. मोडतं बरं का लग्न, लक्षात ठेवा. जो विधी आहे तो परिपूर्ण करणं आवश्यक असतं. हा पहिला उपाय सांगितला. दुसरा उपाय, आपली कुलस्वामिनी, वेगवेगळी कुलस्वामिनी असते. शुक्रवारी लक्षात ठेवा, या कुलस्वामिनीला एक नारळ, शेंडी आणि वरचे केसर न काढलेलं एक नारळ वटीमध्ये अर्पण करायचा, फोडायचा नाही. आणि एक वेणी कुलदेवतेला द्यायची. समजा कुलदेवता नाही आपल्या गावामध्ये, तर एकदाच फक्त कुलदेवतेला जाऊन या. आई वडिलांनी ही कृती करणं फार महत्वाचं आहे. एकदाच जाऊन यायचं. कोणतीही कुलदेवता आहे त्याबरोबर ज्यांचं लग्न जमत नाही, मुलगा असेल मुलगी असेल, त्याला घेऊन नतमस्तक व्हायचं. आता मुलांनी लक्षात ठेवा, कुलस्वामी जे आहेत, आलं का लक्षात, त्याला गेलं तरी चालतंय. परंतु आदिमाया शक्ती जे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया, हे 4 मुख्य लक्षात ठेवायचे. ब्रह्मा विष्णू महेश आणि मुक्ताई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. मी अजिबात थोडंही परमार्थ सोडून बाजूला तुम्हाला नाही त्या फालतू गोष्टी मी अजिबात सांगत नाही. एकदा जाऊन या आणि घरामध्ये ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही त्यांच्या मातोश्रीनी, मातोश्री नसेल तर त्यांची थोरली बहीण त्या मुलाची, तीही नसेल तर त्या मुलाची धाकटी बहीण, लक्षात ठेवा. यांनी 5 मंगळवार, 6व्या मंगळवारी लहान उपवर न झालेल्या मुलींना, 6व्या मंगळवारी उपवर न झालेल्या मुलींना म्हणजे 10 वर्षाच्या आतल्या मुली, 7 मुलींना 6व्या मंगळवारी प्रसाद द्यावा, जेवण द्यावं. आणि 7व्या मंगळवारी लक्षात ठेवा, शेवटचा नारळ आपण हे 6व्या किंवा 7व्या मंगळवारी जेवणाचं केलं तरीही चालू शकतं. 6व्या असेल किंवा 7व्या असेल. आता 7व्या मंगळवारी शेवटचा नारळ आणि वेणी अर्पण करायची. समजा
आपली कुलस्वामिनी आहे. आता आमच्या पिलीव गावामध्ये कुलस्वामिनी समजा आमची आहे तुळजापूरची अंबाबाई. पहिला नारळ तिथं व्हायचा, लक्षात ठेवा. आणि पुन्हा दर मंगळवारी शुक्रवारी तिथे जायची आवश्यकता नाही. इथे गावामध्ये लक्ष्मी मंदिर आहे. कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिची ओटी भरली की त्यांना ती पोच होतं. साधा सोपा उपाय सांगितला. हे मुलीने करायचं. ज्यांचा मुलगा आहे त्यांनी लक्षात ठेवा, त्यांच्या आई वडिलांनी, कारण मुलगा हा त्यांचा मुख्य म्हणजे तिथे राहणारा, त्या घरामध्ये राहणारी व्यक्ती असते. मुलगी याही घरचं धन आहे आणि ज्या घरी जाणार आहे तिथलंही धन आहे. दोन्ही घरचा उद्धार करणारी मुलगी आहे. पण आईने, मुलाच्या आईने हे जर मंगळवारचं व्रत आणि शुक्रवारी नारळ आणि वेणी देण्याचं व्रत केलं तर आपल्या पूर्णपणे ज्या मनामध्ये काहीही बोलू नका. त्यांना सर्व माहित आहे. तुम्ही काही तिथे मागायला गेलेला नाहीये. ते अंतर्ज्ञानी असतात, अदृश्य शक्ती असते. तुमच्या मनातील भावना त्यांना कळतात. त्या भावना न कळण्या इथपर्यंत आपण तोंडाने बोलून विनंती करू नये. लक्षात ठेवा. तिथे जाऊन नतमस्तक झाला की लक्षात येतं. दुसऱ्या तिसऱ्या मंगळवारी तुम्हाला अनुभव येईल. साधा सोपा उपाय सांगितला. थोडंही कष्ट याच्यामध्ये नाहीये. दत्तगुरूंच्या देवळात गेल्यानंतर 5व्या गुरुवारी, हे महत्वाची गोष्ट आहे, 5व्या गुरुवारी गेल्यानंतर ते तिथे थोडस बसून वाटीत तांदूळ घेऊन जावं 5व्या गुरुवारी समोर. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे 21 वेळा म्हणावं. त्यातले काही तांदूळ त्यांच्या पायाजवळ ठेवावेत आणि उरलेले तांदूळ जे आहेत ते घरी आणून आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन असतं, त्या तुळशी वृंदावनामध्ये ती वाटी ठेवून टाकावी किंवा द्रोणामध्ये ठेवून टाकावं. ते ज्यांचा घास आहे ते घेऊन जातात. लक्षात ठेवा. 2च उपाय सांगितले, इफेक्टिव्ह सांगितले. हे उपाय तुम्ही केल्यानंतर आपणास किती फरक पडतोय. आणि आपण कमेंट्समध्ये व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि उपाय केल्यानंतर आपल्याला काही जाणवलं का, फरक पडला का, हे आवर्जून कमेंट्समध्ये लिहा. कोणत्या गावातून तुम्ही पाहत आहात, कारण व्हिडिओ सर्वकडे जातात. लक्षात ठेवा. मी सर्वांच्या जे व्हिडिओ पाहतात त्यांच्या लग्नासाठी मी स्वतःहून दत्तगुरूंकड आदि मायाशक्तीकड प्रार्थना करत असतो. त्याच्यामुळे आपण कुठून पाहताय हे आवर्जून सांगा. ओके. झालेली सेवा तुम्हा अडचणी येत असणाऱ्या भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.